यांना की त्यांनी व्हीआयपी डायस वर यायचं आहे आणि रमाकांत ठाकूर यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही व्हीआयपी डायस समोर यायचं आहे, कारण या सामन्यामध्ये जर तिसऱ्या पंचांची आवश्यकता लागली तर निश्चितच रमाकांत पाटील यांना जावं लागणार आहे तिसऱ्या पंचांसाठी. रमाकांत ठाकूर यांना गोलंदाज अयूब फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला जातो, चेंडूला मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते, एकच धाव मिळते. कपिल त्या ठिकाणी होतं, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, एक धावाने खातं खोललं जाते बाला याचं आणि संघाचं सुद्धा खातं खोललं जाते. नक्कीच एक चांगलं दर्जेदार आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक चांगली दर्जाची गोलंदाजी होत असताना जर त्याला साजेसं क्षेत्ररक्षण लाभलं तर नक्कीच गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल आत्मविश्वास हा थोडासा दृढ होतो. 6 षटकाचा सामना आहे. 6 षटकामध्ये जर 50-60 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. गोलंदाजी जर आपण बघितली तर मयूर स्पोर्ट इंटरस्पायच्या संघामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी लाईन आहे. अयूब पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अप्रतिम चेंडू टाकतोय गोलंदाज अयूब. आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम टाकलेले आहेत. प्रभावी गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज अयूब. नक्कीच प्रमुख अस्त्र आहे ते रणजी स्पोर्ट्स कासारोली या संघाचं अयूब, जो 2 षटक हाताळतो नेहमी, तोच अयूब गोलंदाजी मार्कवर. अयूब पुन्हा गोलंदाजी मार्कवर मंगेशसाठी. ओव्हर पिच डिलिव्हरी आउटसाठी याची लागते, चेंडू येतो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी मनोज मडवी यांच्या मार्फत. एक धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. नक्कीच आपण पाहिलं की ज्या वेळेला वेगवान चेंडू हाताळला जातो, सावध पवित्रेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इच साठून चेंडू गेला होता थर्ड स्लिप मधून शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण मनोज मार्फत. एकच धाव समाधान म्हणतोय फलंदाज. अयूब पुन्हा गोलंदाजी मार्कवर व्हीआयपी डायस सेंड कडून मारा करतोय. यावेळेस ऑन साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येऊ शकला नाही. शॉट मिडॉच्या दिशेने चेंडू येतोय, एक धाव पूर्ण केली जाते. मोहम्मद त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. चांगले दर्जाचे फलंदाज आहेत, मध्ये चांगले दर्जाचा गोलंदाज असल्या कारणाने इथे आपण पाहतो एक रंगतदार एक द्वंद्व युद्ध क्रिकेट सादर होताना दोन्ही संघामार्फत. आपलं होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवर याच ठिकाणी सराव करत असतात. निश्चितच या होम ग्राउंडचा फायदा घेताना दिसतो आपल्याला रणजी स्पोर्ट वडवलीचा संघ. लास्ट बॉल टू गो. शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टंपचे थोडासा बाहेर, ज्या ठिकाणी मारा ठेवायला पाहिजे त्याच ठिकाणी मारा ठेवतोय गोलंदाज अयूब. षटकाची समाप्ती आणि अप्रतिम असं प्रभावी पहिलं षटक टाकतोय अयूब. एक षटकामध्ये 3 फक्त धावा देतात. गडी जरी बाद केला नसला तरी सुद्धा इकॉनॉमिकल जर आपण विचार केला संदीप तर एक चांगली गोलंदाजी टाकलेली आहे अयूब यांनी पहिल्या षटकामध्ये. अहमद भाई यांचं इथे शुभागमन होते, त्यांचं देखील या प्रांगणात आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, वेलकम अहमद भाई, आपका तहे दिल से इस्तकबाल करते हैं हम लोग. कादर भाई यांच्याकडून पारितोषिक लावलं जाईल, मात्र ज्यावेळेस फलंदाजीसाठी येईल रणजी स्पोर्ट वडवली संघ त्यावेळेस प्रत्येक षटकाराला एका षटकाराला रिओ पारितोषिक दिलं जाईल कादर भाई यांच्याकडून. राजूभाई यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जाते मान्यवर कक्षामध्ये, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक षटक समाप्त आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय मयूर एंटरप्राइजेस भादवड संघाची फक्त 3 धावा. एक अतिशय चांगलं प्रभावी षटक टाकलेलं आहे गोलंदाज अयूब याने. अयूब जर याचा आपण विचार केला एक चांगला गोलंदाज मानला जातोय. एक आणखीन सिनियर गोलंदाज दिसतो आपल्याला गोलंदाजी मार्कवर मनोज मडवी. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल ज्ञानगंगा कॉलेज कडून. शॉट मारण्याचा प्रयत्न, साहिल त्या ठिकाणी जल टिपण्याचा प्रयत्न, सुरेख जल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. प्रभाकर जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे साहिल ट्रान्सपोर्ट यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. 300 रुपयाचा मानकरी ठरतोय हा गोलंदाज. आणि नक्कीच इथे मान्यवर जे आलेत अहमद भाई यांचं इथं स्वागत आणि सन्मान केलं जातंय. मी विनंती करतो महेश मडवी यांना आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करावं. मान्यवरांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत आणि सन्मान केला जातोय. महेश मडवी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करताना. त्यानंतर राजूभाई यांना देखील सन्मानित करण्याचा विनंती करतोय मी महेश मडवी यांना. राजूभाई यांना देखील आपण सन्मानित करावं. नक्कीच एक महत्त्वाचा गडी बाद होतो हेमंत.
कारण अतिशय परिपक्व असणारा खेळाडू बाळा तरे हा बाद होतोय एक सहजरित्या. साहिल याच्या एक अप्रतिम झेल टिपलाय. अतिशय चांगला झेल बघितला मागे जाऊन हा झेल टिपला तो आणखीन एक चांगला झेल म्हटला जाईल. गोलंदाज पुन्हा गोलंदी मार्कवर मनोज पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय. यावेळेस पंच केला तो ऑफ साइडच्या दिशेने गॅप मध्ये मोहम्मद चेंडू मागे धावतोय मात्र चेंडू अडू शकत नाही. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. जर रिलीफ स्प्रे पाठवून द्या. लगेच काहीतरी क्रॅम्प येतोय पायाला आणि त्याच कारणास्तव पंच लगेच रिलीफ स्प्रे आमचे डॉक्टर मैदानाच्या आत जाताना आपण पाहतोय चौकार येतोय. बप्पी लहरी यांच्याकडून 2 पारितोषिक इथे लागू आहेत. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करा, षटकारांची हॅट्रिक पूर्ण करा आणि आकर्षक 2 ज्या नोटांच्या मनोज याच्या दुसऱ्या चेंडूवर एक चांगला पंचचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय मनोज. एक चांगला गॅप मध्ये फटका मारला होता बघितला. पॉइंट आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चेंडू खेळून काढला होता. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न चुकतोय फलंदाज. वाईटचा इशारा. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू होता. एक अतिरिक्त धावाची नोंद होते. धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. नक्कीच वेग जास्त होता मात्र नियंत्रण नव्हतं. आपण ज्या वेळेला म्हणतो कंट्रोल हा नव्हतं आणि त्याच्यामुळे नक्कीच हा चेंडू रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर जातोय. पंच वाईट घोषित करतात. मनोज पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्लो आर्म डिलिव्हरी होती. ओव्हर पिच डिलिव्हरी बघितला. प्रतिम डिलिव्हरी टाकतोय गोलंदाज. अतिशय चतुर आहे बरी गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज. नक्कीच हा चेंडू जरी स्वैर गेला असेल मात्र त्याचा लगेच मानसिक दबाव न स्वीकारता एक नॅचरल गेम सादर करताना मनोज मडवी आपल्या होम ग्राउंडवर. भरपूर सिनियर खेळाडू आहे. 40+ मध्ये सुद्धा खेळताना दिसला होता हा खेळाडू. यावेळेस पुन्हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. ऑप्शनचे थोडासा बाहेरचा चेंडू. यष्टिरक्षण जर आपण बघितलं अप्रतिम यष्टिरक्षण एसपी याच्या मार्फत होताना दिसते. आज चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय एसपी सुद्धा. नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव सतीश पाटील याच्या गाठीशी आहे आणि त्याचाच नक्कीच चांगला वापर आपल्या होम ग्राउंडवर करताना आपल्या संघासाठी देतोय सतीश पाटील. मनोज पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर कॉलेज एंडकडून मारा करतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनी. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्ट्रोक आपण पाहिलं नक्कीच. ओव्हर पिच डिलिव्हरी होती. उजव्या बाजूला नक्कीच एक जबरदस्त फटका करतोय. चेंडूला फ्लॅशी ड्राईव्ह करतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करताना एक जबरदस्त षटकार अंकित करतोय फलंदाज. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. एक चौकार आणि एक षटकार या षटकामध्ये आतापर्यंत आलेला आहे मंगेशच्या बॅट मधून. लास्ट बॉल टू गो. यावेळेस पायाला चेंडू जो जरा प्लम एलबी मिळतोय आणि मंगेश हा पाय चिचरुपेने दुसरा फलंदाज बाद होतोय मयूर इंटरप्राइजेस मातवड संघाचा. इथे जर हेमन पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न होता. डेलिब्रेट झाला होता आणि असं वाटलं होतं की चेंडू स्वैर जाईल मात्र त्याचा भ्रमनिरास होतोय. द्विधा मनस्थितीमध्ये असताना चेंडू आपण पाहतोय की मधल्या यष्टांवर जात होता. पायावर आदळतोय. नियम क्रमांक 36 लागू होतोय. पायचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद.
अतिशय बरोबर आहे. ज्या वेळेस फलंदाज स्ट्राईकवर खेळत असतो त्यावेळेस त्या फलंदाजाला माहिती असलं पाहिजे की आपला ऑफ स्टंप कुठे आहे आणि लेग स्टंप कुठे आहे हे माहिती असलं पाहिजे. निश्चितच मंगेशाला माहिती नव्हतं की आपला लेग स्टंप आणि ऑफ स्टंप कुठे आहे. त्यांनी डेलिव्हेट केलं होतं आणि चेंडू पायाला आदळतोय आणि पायच्या रुपयाने मंगेश सारखा एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय भातवडी या संघाचा. धावसंख्या स्थिर 14 या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच एक चांगलं कमबॅक करताना इथे आपण पाहतोय मनोजला शेवटच्या चेंडूवर गडी बाद करतोय, एक चांगलं सुयश प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये मेगा गोंधळे यांचा संघ मार्गदर्शनाच्या खाली नक्कीच पोहोचताना फायनल मध्ये कुणाल स्पोर्ट्स वाघवीर संघ. अतिशय बरोबर भरपूर सपोर्टर्स आपण बघू शकता कुणाल स्पोर्ट वाघवील संघाचे होते. जसं आपण बघितलं की जसं विकेट पडत होता तसं जोरदार आवाज आपल्याला उजव्या बाजूने येत होता. आज कुणाल स्पोर्ट वाघवील संघाने अतिशय चांगली कामगिरी केलेली आणि वाघवील गावामध्ये आज चांगलं वातावरण निर्माण होणार आहे. आणि जर वाघवील संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. तिसरा गोलंदाज चेतन यांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये गोलंदाजी असो किंवा फलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेटनी पहिला चेंडू घेऊन जाईल हरीसाठी. शॉर्ट पिच चेंडू बघितला, अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. यष्टीरक्षण अतिशय चांगलं करताना यष्टीरक्षक सतीश पाटील. नक्कीच क्रीडा नगरीमध्ये इथे शुभाग म्हणून मान्यवरांचा सुनील भाई यांचं या प्रांगणात आयोजक रणजित फाउंडेशन रणजित स्पोर्टच्या वतीनं शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून सहर्ष स्वागत सुस्वागतम. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज चेतन आपल्या गोलंदाजी मार्कवर. 15 ते 18 बॉलचा रनअप चेतनचा राईट आर्म ओव्हर द विकेटनी. यावेळेस बघितला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अंगाला चेंडू लागतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. 2 निर्धाव चेंडू टाकतो गोलंदाज चेतन. अतिशय नियंत्रित गोलंदाजी चेतन याची. जो टप्पा टाकायला पाहिजे, जी लाईन जी लेंथ टाकायला पाहिजे त्याच लाईन लेंथनी गोलंदाजी टाकताना दिसतो चेतन आपल्याला. नक्कीच हरी हा एक टेक्निकल आणि टॅलेंटेड क्रिकेटर आहे आणि पाहायचा या स्पर्धेमध्ये खेळताना हरी आपलं गुणकौशल्य आपलं कला कौशल्य फलंदाजीच्या स्वरूपात कशा पद्धतीने सादर करतोय. अद्याप खातं खोलणं बाकी आहे. हरी याचा 2 चेंडूचा सामना केलेला आहे हरी याने. गोलंदाज चेतन पुन्हा गोलंदाजी मार्कवर हरीसाठी. खराब चेंडू असावा. निश्चितच वाईटचा इशारा पंचांचा होतोय. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस चेतन याने. नक्कीच फर्स्ट बाउन्सर हा चेंडू हाताळतोय. आपण फर्स्ट बाउन्सर ज्या वेळेला पंच घोषित करतात त्या खेळूला नक्कीच वाईटचा इशारा पंचांमार्फत वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे चेतन याला की एक बाउन्सर या षटकामध्ये झालेला आहे. दुसरा बाउन्सर जर झाला तर नो घोषित करतील पंच. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर चेतन राईट आर्म ओव्हर द विकेटनी. यावेळेस हुक केला चेंडूला. चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लड़की ब्यूटीफुल कर गई चुल. डीजे आपण IPL पाहिलं असेल, ODI स्पर्धा पाहिल्या असतील, T20चं वर्ल्ड कप पाहिलं असेल. चिअर्स गर्ल्स नक्कीच तिथे असतात. मात्र या स्पर्धेसाठी आपण खास बप्पी लहरी ऑफ कासारवडोली यांना पाहू शकता. 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. गोलंदाज चेतन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. पुढील चेंडू टाकतोय. शॉर्ट पिच चेंडू आता आपण बघतोय जवळजवळ जी लेंथ आहे लेंथ थोडीशी बिघडलेली दिसते आपल्याला चेतन याची. एक अतिरिक्त धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. नक्कीच एक चेंडू स्वैर हाताळतोय हा गोलंदाज. आपण पाहतोय की उजव्या क्षेत्राच्या खूपच बाहेर रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर जातोय. पंच आपले दोन्ही हात नियम क्रमांक 25 च्या अनुषंगाने वाईड घोषित करताना. चेतन आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू वाईड टाकलेले आहेत चेतन याने. थोडस लेंथ मध्ये खराबी आणि लाईन मध्ये खराबी होताना दिसते यावेळेला. यावेळी चांगला चेंडू पाहायला होतो जोरदार अपील. मात्र पंच सहमत नाही. चेंडू जातो पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मिळते. लेग बायचा इशारा पंचांचा. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच आता मात्र कमबॅक करतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं चेतनाच्या मार्फत. 6 षटकाचा हा सामना आहे. दुसरा सेमीफायनल सामना. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. शॉर्ट पिच
फुल अँड पॉवरफुल डीप बॅक होतो स्कोर लेग बॉन्डच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार सागरेच्या बॅट मधून. आज मैंने ब्रेकअप कर लिया मेरे सैया जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया सुबह सवेरे उठ के मैंने ये सब कर लिया मेरे सैया जी से आज मैंने ब्रेकअप कर नक्कीच फलंदाजाला आखूड टप्प्याचा चेंडू एक सुवर्ण संधी असते आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा उचलतोय. आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू शफल क्रॉस होतोय, चेंडूला पुल करतोय. पॉवरफुल, वंडरफुल, सुपरफुल आणि ग्लोरियस षटकार आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. खरोखरच जबरदस्त फटका सागरच्या बॅट मधून. एक बंधू बाद झाल्यानंतर दुसरा बंधू मात्र चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पुलचा फटका. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार सागरच्या बॅट मधून. लगेच एक अप्रतिम फटका. पुन्हा एकदा पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सुपरफुल षटकार. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते 33 वर. 33 लॉस ऑफ 2 विकेट्स ऑन द बोर्ड. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड टीम. लगेच मी महेशजी मडवी यांना विनंती करतोय की सुनील भाई यांचा आपण शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन याचा त्यांचं हार्दिक स्वागत आणि सन्मान करावं. सुनील भाई यांचं पुष्पगुच्छ आणि शाळ देऊन त्यांचं आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय महेश मडवी यांना आपल्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देताना मान्यवरांना महेशजी मडवी. बघितलं अतिशय महागडे षटक टाकतोय गोलंदाज चेतन. जवळजवळ 19 धावा या षटकामध्ये दिलेल्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव दिली नव्हती चेतन यांनी, मात्र शेवटच्या 4 चेंडूमध्ये 19 धावा दिलेल्या आहेत. मला वाटते पहिलं असं महागडं षटक असेल चेतन याचे या स्पर्धेमधलं. रिंग स्टॉली मैदानाच्या बाहेर येताना लखन येतोय गोलंदाजी मार्कवर. बॅटिंग पॉवर प्ले घेतलं जाते आणि पुढील 3 षटकासाठी मायक्रोफोनवर येतात माझे सहयोगी समालोचक मित्र संदीप मोरे. धन्यवाद हेमंत पाटील. 3 षटकामध्ये आपण पाहतोय 11च्या सरासरीनं इथे वाटचाल करताना फलंदाजी करणारा मयुरेश एंटरप्राइजेस हा संघ. पहिल्या षटकात एक खडतर प्रवास होता, 3 धावा. दुसऱ्या षटकात मनोज 11 धावा खर्च करतो आणि चेतन या षटकात 19 धावा. बॅटिंग पॉवर प्ले साठी लखन जाधव गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रभाकर जाधव यांचा सुपुत्र लखन ज्ञानगंगा कॉलेज एंड कडून लॅपटॉप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगलं ड्राईव्ह आहे, क्लासिक कव्हर ड्राईव्ह. चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने जातोय, कार्पेटचं सौंदर्य सादरतोय. नियम क्रमांक 19 लागू. चौकार. सागरने बॅक टू बॅक 2 षटकार अर्जित केल्यानंतर लखनच्या व्हेरी फर्स्ट बॉलवर एक अप्रतिम कार्पेटचं क्रिकेटचं कौशल्य सौंदर्य सादर करतोय. 4 धावा अंकित करतोय. आपला नॅचरल गेम सादर करताना हरी याला आपण पाहतोय. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 37 धावा. आणि ज्यावेळी नक्कीच हॅट्रिक वर येईल गोल फलंदाज सागर, षटकारांची हॅट्रिक. इद्रिस पटेल यांच्याकडून एक चांगलं पारितोषिक षटकारांची हॅट्रिक साठी आहे, चौकारांची हॅट्रिक साठी आहे. धावसंख्या पोहोचते 37. पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्यानंतर आयुब थोडंसं कानमंत्र देतोय, एक मार्गदर्शन करतोय लखनला. लखन मार्ग सुटताना लेफ्टम ओव्हर द विकेट. आता मात्र फ्लॅशी पंच करतोय इनफिल्डच्या वरून. चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. बॅक टू बॅक दुसरा अप्रतिम चौकार. सारे जी फाड़ के 2 षटकार अर्जित केलेत सागरनी. ऑन हॅट्रिक आहे. 2 चौकार अर्जित करून हरी ऑन हॅट्रिक येतोय चौकारांच्या. पाहिजे चौकारांची हॅट्रिक पूर्ण करून तो त्या पारितोषिकाचा स्वीकार करेल काय, जे इद्रिस पटेल यांच्या मार्फत लावलं गेलेलं आहे. लखन षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झेल होण्याची शक्यता. पॉइंट क्षेत्रामध्ये
झेलच्या स्वरूपात खेळाडू बाद होतोय. सुयश मिळतंय लखनला, सुयश मिळतंय रणजी स्पोर्ट्स कासारवडी संघाला. लखन यांनी जो गडी बाद केला त्याला नक्कीच प्रभाकरजी जाधव यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. या अगोदर साहिल याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं प्रभाकरजी जाधव यांनी. आपण पाहिलं की नक्कीच अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज हरीने, मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो नक्कीच दक्ष आहे कपिल, आणि त्याने एक योग्य झेल टिपला. अतिशय महत्वाच्या क्षणी हरी जो आक्रमक पवित्रा धारण करत होता त्याला बाद केलं आणि संघाच्या सांघिक कामगिरीवर भर देऊन लखन याला सहकार्य दिलं. तिसरा गडी बाद होतोय धावसंख्या 41 असताना. षटकारांच्या हॅट्रिकवर येतोय तो फलंदाज सागर. या स्पर्धेतील पाहायचं आहे कितवी षटकारांची हॅट्रिक असेल ही, याचा लेखाजोखा आमचे स्कोरर सचिन पाटील यांनी नक्कीच काढलेला आहे. तिसरी षटकारांची हॅट्रिक असू शकेल. आता मात्र सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी होती. नक्कीच जागते रहोचा आदेश देणारा हा चेंडू आपण पाहतोय. फलंदाज सागर संभ्रमित होतोय, प्रभावित होतोय या चेंडूवर. लखन नक्कीच एक गडी बाद झाल्यानंतर आपल्या लाईन अँड लेंथवर येतोय. पुन्हा एकदा मानसिक दबाव न जाणून देता एक चांगलं क्रिकेटचं कौशल्य सादर करतोय लखन. एक नॅचरल गेम, एक प्रभावित गोलंदाजी. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आपण पाहतोय 4थं षटक हाताळतोय लखन. पुन्हा एकदा लखन उलटॉस डिलिव्हरी, चेंडूला खेळतोय, क्लासिक ड्राईव्ह, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने जातोय, कार्पेटचं सौंदर्य सादरतोय, चौकार. सृष्टि में तो हम इसके बाप होते हैं, नाम है शहंशाह. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता बप्पी लहरी, बप्पीदा यांना नक्कीच एक आकर्षक व्यक्तिमत्व. जसं चिअर्स गर्ल्स असतात, चिअर बॉयज असतात, तसं आमचं एक आकर्षण बप्पीदा. पुढचा चेंडू आता मात्र अराउंड लेग त्रिफळजीच्या स्वरूपात बाद. एक डाव तुमचा, एक डाव आमचा, असंच दाखवतोय लखन. 100 रुपयाचा मानकरी पुन्हा एकदा प्रभाकरजी जाधव यांच्याकडून 100 रुपये लखनसाठी. नक्कीच वळगाव भिवंडीवरून शुभेच्छा येतात. जतीन राम भुईर, धावसंख्या आहे ती 45 धावा. जतीन भुईर, दर्शन भुईर, अभिजित पाटील यांच्याकडून वळगाव भिवंडीवरून या स्पर्धेला रणजी स्पोर्ट्स कासरवडली. त्याचप्रमाणे मयुरेश एंटरप्राइजेस भादवड, हरी आणि त्यांच्या संघातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा येतात. धन्यवाद जतीन राम भुईर आणि दर्शन भुईर यांच्याकडून. 45 धावा धावफलकावर 4 षटकांची समाप्ती होते. 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज आयुब. आयुब येतो वैयक्तिक दुसरं, संघाचं अतिशय महत्वाचं स्लॉग ओव्हरचं षटक, 5वं षटक घेऊन. यष्टीरक्षक भूमिका अदा करताना सतीश पाटील SP. आपण पाहतोय आयुबचा रनअप जर आपण चेक केला तर जवळजवळ 14 ते 16 पावलांचा रनअप घेऊन तो मार्गस होतो. धावफलकावर धावा आहेत 45 धावा. सरासरी आपण पाहिली तर 11.25 धावांची सरासरी राखून या 45 धावा पूर्णत्वास देताना मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ, 2 नामांकित संघामधील ही अतिशय महत्वाची सेमीफायनल मधील लढत. जगदीश नाईक इथे येताना आता मात्र फुल टॉस चेंडू, चेंडूला इथे स्वंग करण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता. मिड विकेट क्षेत्रामध्ये मोहम्मद मार्फत झेल टिपला होतोय फलंदाज.
तो पिंटूने, मात्र झेलचीच्या स्वरूपात तो बाद होतोय. मोहम्मद एक सुरेख झेल टिपलाय. आयुबला मिळलेलं हे पहिलं सुयश, आयुबचं पहिलं सुयश. पहिल्या षटकात आयुबनी नक्कीच चांगली दर्जेदार गोलंदाजी हाताळली होती. 3 चेंडू डॉट टाकले होते, 3 चेंडू धाबा दिल्या होत्या. सागर जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी आयुबला. पाहिजे हॅट्रिकची संधी असेल, मात्र पहिलाच गडी बाद करतोय आयुब. अजूनही 2 गडी बाद करावे लागेल हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी. आपण पाहतात मयुरेश एंटरप्राइजेस भादवड भिवंडी विरुद्ध रणजी स्पोर्ट्स कासारोळी ठाणे या 2 बलाढ्य संघादरम्यान ही सेमीफायनलची दुसरी लढत. यानंतरचा तिसरा आणि चतुर्थ क्रमांकासाठी जे पारितोषिक आहे त्याच्यासाठी एक लढत असेल नाना स्पोर्ट्स टेमघर संघ आणि या सामन्यातील पराभूत संघ. थांबायचं आहे. सामन्याकडे वळूया. श्रीकांत भोईर आणि मोहम्मद थोडीशी चर्चा करताना. विनंती असेल आपण होतोय. आयुब पहिला गडी बाद करतोय. संघाचा हा 5वा गडी बाद होतोय मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघाचा. शैलेश भोईर नक्कीच चांगला निर्णय घेतील, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये चांगले निर्णय हे नक्कीच प्रत्येक संघासाठी अपेक्षित असतील. आयुब षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडूला फोर्स करतोय. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का. ऑन हॅट्रिक येतो आयुब. सागर जाधव यांनी जे पारितोषिक लावलंय नक्की त्याच्या समीप आहे. जवळजवळ 300 रुपये खिशामध्ये जातील असं वाटतंय. 500 रुपयाची नोट देखील येण्याचा प्रयत्न करेल, मात्र एटीएम मध्ये अजूनही पिनकोड व्यवस्थित टाकलेला नाहीये. पिनकोड टाकावा लागेल. तिसरा गडी बाद करून तो आयुबला आणि 500 रुपयाचं नगीच तुमच्या खात्यामध्ये इथे पारितोषिक जमा होईल. ऑन हॅट्रिक येतोय. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत. आपण पाहतोय मिलिंद नवीन फलंदाज जातोय. वेलकम सुनीलजी भोईर, एक नामवंत आवाज ओवळ्याचा आमचे भाऊजी, हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण या. आपण पाहतोय आयुब और हॅट्रिक येतोय. सागर जाधव यांच्याकडून पारितोषिक लावलंय विकेटची हॅट्रिक साठी. 500 रुपयाचं पारितोषिक आयुब साठी. मिलिंद येतोय प्रीतम याला साथ देण्यासाठी. चेतनने एक अप्रतिम झेल टिपला होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक चांगलं कौशल्य क्षेत्ररक्षणाचं. पुढचा चेंडू अकुटमध्ये चेंडू बॅटची एज आणि नक्कीच यष्टीरक्षक सतीश देखील गाफील राहिला, कारण वेगाने आलेला होता चेंडू. काही क्षणाचा थोडासा वेळ मिळाला होता, मात्र तो व्यवस्थित जज करू शकला नाही आणि बॅटची एज चाटून चेंडू आपण पाहतोय शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव मिळते फलंदाजाला. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 46 वर. 46 धावा धावफलकावर. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. आपण पाहतोय आयुब 1 धाव खर्च करतोय. पुढचा चेंडू आयुब मार्फत. सुंदर चेंडू त्याच कलात्मक पद्धतीने सरळ चेंडूला स्वंग करतोय. बॅट खांद्याच्या मागे, चेंडू ऑन क्षेत्राच्या मागे. 6 धावांसाठी ग्लोरियस षटकार.
कबड्डी म्हणजे सुरुवातीची 2 चेंडू नक्कीच प्रभावी ठरली. आयुबची तिसरा चेंडू देखील चांगला हाताळला. मात्र इथे आपण पाहतोय प्रीतमचं कौशल्य पाहायला मिळतंय. 6 धावांनी स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय मयुरेश एंटरप्राइजेसचा धावफलक 50 धावांचा टप्पा पूर्ण करताना 52 वर पोहोचतोय. 52 धावा धावफलकावर 6 षटकांची ही लढत. आपण सेमीफायनलचा दुसरा सामना पाहतोय. आयोजक रणजी स्पोर्ट्स कासारडोली विरुद्ध मयुरेश एंटरप्राइजेस भादवड या 2 बलाढ्य संघादरम्यान. आयुब षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखूड टप्प्यातील चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, टायमिंग योग्य नव्हतं, पॉवर यूज केली होती मात्र नक्कीच तालमेल जमला नाही. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. उर्वरित काम करतोय SP सतीश. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 52 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आयुब मार्गस्थ होताना प्रीतमसाठी फुल टच डिलिव्हरी व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू वळतोय तो कव्हर क्षेत्रामध्ये. श्रीकांत भोईर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. इनफिल्डच्या आतच एकच धार समाधान मानताना फलंदाज प्रीतम. अशा पद्धतीने 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 6 गडी बाद 53 धावा. मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ. अजूनही निर्णायक 1 षटक शिल्लक आहे. महत्वाचं षटक असेल ते भादवड संघासाठी आणि त्याच अनुषंगानं रणजी स्पोर्ट्स कासारोली या संघासाठी देखील. कारण या षटकामध्ये जर 12 ते 15 धावा खर्च झाल्या तर नक्कीच धावफलकावर धावा आपण 65च्या पुढे पाहू शकू. मात्र या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण सादर केलं कासारोली या संघाने तर नक्कीच धावफलकात 60च्या खाली राहण्याची शक्यता. तत्पूर्वी ऐकूया एक DJ ब्रेक. गर्म हवा दी उड़ी गुबारी तगनी दे हाथ नियारी दुगनी दुगनी चमक चिंगारी. वेलकम प्रदीप पाटील ज्यांना राजू या नावाने ओळखलं जातं. प्रदीप पाटील वेलकम. वेलकम सुनीलजी भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत. लखनसाठी देखील सागर जाधव यांच्याकडून पारितोषिक लावलं जाते. लखन जे अंतिम षटक हाताळतो लखन त्याला नक्कीच जर हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचा मानकरी आपण ठरू शकाल. सागर जाधव यांच्याकडून ते पारितोषिक आहे. वैयक्तिक दुसरं सांघिक 6वं अंतिम निर्णायक स्लॉगवर घेऊन येतोय लखन. आपण पाहू शकता नक्कीच भरपूर आज क्रीडा रसिक या स्पर्धेसाठी आज सुपर संडे आहे आणि सुपर संडेसाठी एक सुपर एंटरटेनमेंट घेण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रीडा नगरीमध्ये दाखल होतात. आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. लखन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन दी अप ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटचं सौंदर्य सादर करतो. चेंडू लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. कार्पेटचं सौंदर्य पाहायला मिळतंय. नियम क्रमांक 19 चौकार. आपण पाहतोय की शेवटच्या सत्रातील फलंदाज 7व्या आणि 8व्या क्रमांकावर खेळतात. मात्र प्रीतम एक दर्जेदार फलंदाजीला प्रत्यय देतोय. आपल्या कला कुसरणं आपल्या गुणकौशल्याने तो प्रभावित करतोय रणजी स्पोर्ट्स कासारवडी संघाला. धावफलकावर धावा 57 धावा. गडी बाद होत आहेत ते 6. लखन पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू इथे फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिडऑन मध्ये. डीप मिडऑनचा क्षेत्ररक्षक आयुब येतोय. धावाची शक्यता मात्र डेंजर एंडकडे वळताना सुखरूप पोहोचतोय तो प्रीतम. 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 59 वर. 59 धावा. एक चांगलं टॅलेंटेड क्रिकेट दोन्ही संघामार्फत पाहायला मिळते. जसं कौशल्य वापरायला पाहिजे तसंच कौशल्य पाहायला मिळते आणि याच कौशल्याच्या आधाराने एक दर्जेदार क्रिकेटचं रंगतदार प्रदर्शन या सेमीफायनल मध्ये कासारवडोली विरुद्ध भादवड या 2 संघामार्फत. राजू पाटील यांचा शुभागमन झालेला आहे VIP डाईसवर. मान्यवर कक्षामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सुनील भोईर आणि इतर मान्यवर. 59 धावा. लखनसाठी नक्कीच एक वेगळं थोडंसं जाळं विणण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र श्रीकांत भोईर मिडऑन क्षेत्रामध्ये येताना लखन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटचं सौंदर्य पुन्हा एकदा सादर होत आहे. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण गुलाम मार्फत. चांगलं रिटर्न केलं होत आहे. फक्त एकच धाव समाधान मानताना प्रीतम. 60 धावांचा टप्पा पूर्ण करताना इथे 5 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ 6 गडी बाद 60 धावा. एक चॅलेंजेबल टार्गेट आपण धावफलकावर पाहतोय. 3 चेंडू शिल्लक अजूनही 60 धावा. जर या 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच धावफलक फुगीर होईल.
पुढचा चेंडू फुल टॉस डिलिव्हरी, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, लिफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू मिडऑन क्षेत्रामधून डीप मध्ये जातोय. आयुब थोडीशी चुकी करतो, चेंडू सीमारेषे जवळ जातोय, मात्र कलेक्ट करण्यापर्यंत 3 धावा घेण्याची संधी प्राप्त होते ती प्रीतम आणि त्याचा सहकारी मित्र मिलिंद याला. मिलिंद 3 धावा पूर्ण करतो, त्याला योग्य साथ प्रीतम मार्फत. 3 धावांनी धावसंख्या पोहोचते 63 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 63 धावा पूर्ण करताना मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ. नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळताना जे संघ 8 इथे दाखल झाले होते क्वार्टर फायनल मध्ये, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. 1 फेब्रुवारी पासून भादवडच्या मैदानावर एक अप्रतिम स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊ शकता. फुल टॉस डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू वळतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. मोहम्मद आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं रिटर्न करतो, मात्र 2 धावा प्राप्त करतोय तो फलंदाज प्रीतम. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 65 वर. शेवटचा चेंडू आपण पाहतो 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येतात 53. आता मात्र 65 धावांचा टप्पा पूर्ण करतोय तो मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू असेल या षटकातील, 6व्या षटकातील. नक्कीच आपण होम ग्राउंडवर रणजी स्पोर्ट्स कासारवडोली या संघाचं दर्जेदार प्रदर्शन पाहतोय. आयुबनी नक्कीच दर्जेदार गोलंदाजी हाताळले, 2 षटक हाताळली, 11 धावा खर्च केल्या, 2 बहुमूल्य गडी बाद केली. मनोजने 11 धावा खर्च केला, 2 गडी बाद केल्या. आता मुद्दा उजव्या अक्षरांच्या खूपच बाहेर वळतोय, पंच व्यवस्थित निहाळतात, निरीक्षण करतात. नियम क्रमांक 25 च्या अनुषंगाने आपले दोन्ही हात समांतर दिशेने फैलावून वाईटचा इशारा कळवत आहेत. गुणसंख्यालेखाची भूमिका अदा करताना माझा परम मित्र समालोचक मात्र गुणसंख्यालेखाची भूमिका अदा करतो हेमंत पाटील. धावसंख्या पोहोचते 66 वर. 66 धावा, 11च्या सरासरीने 66 धावा पूर्णत्वास जात आहेत भादवड संघाच्या. शेवटचा चेंडू लखन, फुल टच डिलिव्हरी व्यवस्थित ज्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. नक्कीच पंचांमार्फत 22चा इशारा, 1 धाव मिळते. अशा पद्धतीनं 67 धावांवर पहिल्या 6 षटकात एक दर्जेदार फलंदाजीचा प्रत्यय देताना भादवड संघ 67 धावांचं समाधान मानतोय आणि 68 धावांचं कळसुबाई शिखर उद्दिष्ट लक्ष सामोरं ठेवलं जातंय ते रणजी स्पोर्ट्स कासारवडोली या संघासमोर. नक्की ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी आम्ही एक ब्रेक घेतोय, डीजे ब्रेक, डीजे सँडी. पाणी घेऊन जायचंय प्लीज. आमच्या आयोजकांना विनंती असेल प्लीज पंचांसाठी पाणी घेऊन जायचंय. स्वप्नील ठोंबरे आणि राजेश कदम यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. जयंत पाटील आणि हेमंत म्हात्रे हे देखील आणखीन 2 पंच आहेत. त्यांचं देखील योग्य सहकार्य, योग्य पंचांची भूमिका ते मैदानाच्या आत गेल्यानंतर अदा करताना, माझ्या समवेत समालोचकाची भूमिका अदा करताना माझा परममित्र हेमंत पाटील, त्याचप्रमाणे शहजाद शेख आणि गुणसंख्या लेखकाची भूमिका अदा करताना आपण पाहतोय सचिन पाटील, ज्याने एक अप्रतिम गुणसंख्या लेखन, कुठल्याही प्रकारचं खाडाखोड नाही, कुठल्याही प्रकारचं एक वेगळं गुणसंख्यान केलं नाही. जे पंचांमार्फत निर्देश आले नियम क्रमांक 3 च्या अनुषंगाने त्यांनी एक चांगलं स्कोरिंग इथे केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्याचं देखील कौतुक. त्याचप्रमाणे मनीषा मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून आकर्षक असं आपण व्यासपीठ पाहतोय. जवळजवळ 5 ते 6 इतर प्रेक्षकांसाठी गॅलरीज ज्या बनवल्या आहेत ते त्यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये रंग भरला आमच्या सोबतीला आमची साऊंड सिस्टीम जी आहे, डीजे साऊंड सिस्टम, कुशल साऊंड सिस्टम, डीजे सँडी मार्फत. त्या सर्वांचं खूप खूप कौतुक. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्या मायबाप क्रीडा रसिकांनी आपला बहुमूल्य वेळ इथे खर्च केला सलग 5 दिवस, त्या मायबाप क्रीडा रसिकांचं देखील आम्ही कृतार्थ भावनेने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचा आभार मानतोय की आपलं असंच प्रेम सदैव या क्रिकेट विश्वाला, या क्रीडा आयोजनाला राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतोय. आणि पहिला चेंडू ज्या वेळेला हाताळला जाईल समालोचनामध्ये परिवर्तन होईल. समालोचन घेऊन येतील पहिल्या 3 षटकांसाठी माझे सहकारी मित्र समालोचक हेमंत पाटील.
नक्कीच इथे पारितोषिक येतंय मंगेशजी म्हात्रे यांच्याकडून रणजी स्पोर्ट्स कासारवली संघातील कुठल्याही खेळाडूंनी जर लगातार 3 षटकार ठोकले तर मंगेशजी म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आणि जर सामना जिंकला तर अविनाशजी पाटील यांच्याकडून रणजी स्पोर्ट्स कासारवली संघासाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद अविनाशजी पाटील, धन्यवाद मंगेशजी म्हात्रे. निश्चितच तसेच कादरबाई यांच्याकडून रणजी स्पोर्ट संघाच्या खेळाडूंना प्रत्येक षटकारासाठी एक रिवो दिला जाईल आणि 3 षटकारासाठी 3 रिवो दिले जातील कादरबाई यांच्याकडून. धन्यवाद कादरबाई. श्रीकांतजी भोईर यांच्यासाठी भाई चौधरी यांच्याकडून पारितोषिक चौकार किंवा षटकार मारला तर त्यांच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक इथे लागू होईल. मात्र ते उतरतील त्यावेळेला भाई चौधरी आपण नक्कीच आम्हाला कॉल करा. आपलं नक्कीच पारितोषिक नक्कीच आम्ही सांगतोय. मात्र ज्यावेळेला श्रीकांतजी भोईर ते जातील त्यावेळेला नक्कीच त्यांच्यासाठी ते पारितोषिक असेल 5000 रुपयाचं. रुपेश भुईर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आणि षटकारांसाठी 400 रुपयाचं पारितोषिक रुपेशजी भुईर यांच्याकडून रणजी स्पोर्ट्स कासारडोली या संघासाठी. वळूया मॅच कडे. सामन्याला सुरुवात होते. बाला तरे येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि मायक्रोफोन घेऊन सज्ज होतात कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे परम मित्र हेमंत पाटील. धन्यवाद संदीप मोरे. आपण पाहतोय रणजित चषक 2017 हॅट्रिक केअर मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सेमीफायनलचा हा दुसरा सामना झालाय. दुसरा सेमीफायनल सामना अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघासाठी, कारण या ठिकाणून जो संघ जिंकेल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल आणि कुणाल स्पोर्ट वाघविल संघाजोडीला लढत देईल फायनल मध्ये. रुपेश भुईर यांच्याकडून श्रीकांतजी भुईर यांच्यासाठी षटकार किंवा चौकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक लागू होतंय. 2 फलंदाज आपण बघतोय. गुलाम वरेकर पहिला स्ट्राईकला आहे. यावेळेस पूलचा फटका, चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी शतरक्षण करतो. मंगेश चेंडू फेकी करतो. त्याच्या अगोदर मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी खातं खोललं जाते गुलाम याचं आणि संघाचं सुद्धा खातं खोललं जाते. 68 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलेलं आहे मयुरेश एंटरप्राइजेस भादवडी या संघाने. सुनील राव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक कुणाल स्पोर्ट्स रणजी स्पोर्ट्स कासारवडोली या संघासाठी. तिसऱ्या पंदांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो सुशांत मुकादम जाताना आपल्याला दिसतात, कारण रणजी स्पोर्ट्स संघाचा सामना चालू आहे त्यामुळे सतीश किंवा मोहम्मद आपल्याला दिसत नाहीत तिसऱ्याच्या पंचामध्ये. 2 धावा पहिल्याच चेंडूवर संपादन केलेल्या फलंदाज गुलाम याने गोलंदाज बाला याच्या गोलंदाजीवर. सुनील राव यांच्याकडून पारितोषिक लावलं ते रणजी स्पोर्ट्स कासारवली या संघाच्या फलंदाजांना. षटकारासाठी प्रत्येकी 500 रुपये आणि षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक सुनील राव यांच्याकडून. बाला पुन्हा गोलंदाजी मार्क वर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करेल. स्ट्राईकला फलंदाज आहे तो गुलाम. भरपूर प्रेक्षक उपस्थित दिसतात आपल्याला. बाला पुढील चेंडू बॅक पुढे जाऊन पाच करतो. चेंडूला पॉइंटच्या डोक्यावर बांधण्याचा प्रयत्न मात्र अप्रतिम झेल टिपला जातोय. Catch of the day. फलंदाज गुलाम हा बाद. कॅच ऑफ द डे. हरी याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच रणजी स्पोर्ट्सचे करता धरता शैलीजी भोईर यांच्याकडून हरीसाठी या झेलसाठी या धाडसासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. अप्रतिम झेल टिपला जातो. असं वाटलं होतं की पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू जातो की काय, मात्र काय जबरदस्त जम्प घेऊन झेल घेतलेला आहे आणि बाद केला. गुलाम सारखा एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय रणजी स्पोर्ट वडवली संघाचा. गुलाम एक चांगला फलंदाज होता. टिकणं फार महत्वाचं होतं कारण 6 षटकाचा सामना आहे. 68 धावांचं एक चांगलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे मयुरेश एंटरप्राइजेस संघाने रणजी स्पोर्ट्स संघासमोर. रुपेश भोईर यांच्याकडून मनोज मडवीसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येताना रुपेश भोईर यांच्या मार्फत मनोज मडवीसाठी हे पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. मनोज मडवी आणि सतीश पाटील हे 2 फलंदाज अतिशय सिनियर खेळाडू रणजी स्पोर्ट वडवली संघाचे. गोलंदाज बाला पुन्हा गोलंदाजी मार्क वर लेफ्ट आर्मने ओव्हर द विकेट टाकताना
यावेळेस पूल केल्या चेंडूला पुन्हा एकदा बघतोय गॅप मध्ये चेंडू पिंटू त्या ठिकाणी अडवू शकत नाही चेंडू जातो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चौकार. नक्कीच हेच एसपीचं टॅलेंट आहे, हेच एसपीचं क्रिकेटचं कौशल्य आहे. ज्या वेळेला संघ अडचणीत सापडतो त्या अडचणीच्या वेळी नक्कीच तारणहार बनून एसपी येतो. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये जो षटकार मारला होता एसपी याने तो षटकार फार महत्वाचा ठरला होता त्यांच्या संघाला. धावसंख्या पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. बाला पुन्हा गोलंदाजी मार्कवर सतीश साठी हुक चेंडूला वर स्टॉक डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंडच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय इथे सतीश पाटील याच्या मार्फत. मनोज मडवी याच्यासाठी नक्कीच वसंत वायाळ यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. 10 धावा धावफलकावर लागतात. एक चांगला फटका आहे, खराब चेंडू टाकला होता गोलंदाज बाला याने. मंगेश म्हात्रे यांच्याकडून He's on 2000 hat-trick. रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी. बघूया हॅट्रिक आहे सतीश. मिस टाइम स्टॉक फाईन लेगच्या दिशेने चेंडू येतोय. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आली होती गोल फलंदाजाला. 1 धाव येते. 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 या धावसंख्यावर. बॅक टू बॅक 2 चांगले फटके मारले होते. यावेळेस सुद्धा आपण बघतो एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र लिडिंग एज लागली होती आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. नक्कीच मंगेश म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक लागू राहील. लगोच्या 3 चौकारांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक मंगेश म्हात्रे यांच्याकडून. बाला पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी. लास्ट बॉल टू गो. यावेळेस हुक केला जातो चेंडूला. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने शतक त्या ठिकाणी डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र चुकला जातोय. आपल्या पॉपिंग क्रूज मध्ये सुखरूपरित्या पोहोचतो फलंदाज सतीश. षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती रणजी स्पोर्ट वडवली संघाची 12 धावा 68 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना. नक्कीच काय जी म्हणशील? सरासरी राखायची होती त्या सरासरीच्या अनुषंगाने एसपीनी सतीश पाटीलने नक्कीच योगदान दिलं आणि संघ नक्कीच कसा बलवान राहील बलकट राहील याचं एक चांगलं प्रात्यक्षिक आपल्या फलंदाजाच्या माध्यमातून सतीशने सादर केलं. कौतुक आहे सतीशचं का बॅटिंग पॉवर प्ले मध्ये एक दर्जेदार पायाभरणीचा जो संकल्प होता रणजी स्पोर्ट्स कासारवली संघाचा तोच नक्कीच प्रत्यक्षात उतरवला आपल्या फलंदाजीने. अतिशय बरोबर आहे. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 12 धावा. निश्चितच सुशांत मुकादम यांचा आभार आहे. आणखीन आवश्यकता लागेल. समोरच्या एंडकडून आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज. दुसरा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर पिंटू. हा गोलंदाज पिंटू हा एक अतिशय चांगला खेळाडू आहे. म्हटलं जाते की भिवंडी क्रिकेटमध्ये सध्या हा नंबर 1चा हा फलंदाज आहे मात्र या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी होताना दिसली नाही पिंटू याच्या मार्फत. क्षेत्ररक्षण आपण बघूया. ऑफ साईडच्या दिशेने एक लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये दिसते. थर्ड सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट थर्डमॅन आहे. त्याच्यानंतर पॉइंट डीप मध्ये लावलं जातोय. ऑन साइडला एक लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. त्याच्यानंतर एक शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने थर्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय. एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय अंतर्वर्तुळामध्ये वाईड स्पीडच्या दिशेने. पहिला चेंडू यावेळेस ऑन द राईज खेळून काढला जातो चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने आणि हा चेंडू हातातून जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. नक्कीच इथे आपण पाहतोय की रुपेश भोईर यांच्याकडून 1000 रुपये आणि वसंत वायाळ यांच्या देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. चेक मिळणार आहे. चेक मिळणार आहे. धनादेश मिळणार आहे. 2000 रुपयाचा मानकरी एक षटकार आणि मनोज मडवी. खरोखरच एक चांगला फटका ऑन द राईज खेळून काढला तो. ओव्हर पिच डिलिव्हरी होती पिंटू याची. हाताला चेंडू लागला होता. मंगेशच्या हाताला चेंडू लागून षटकार घोषित झालेला आहे. पुन्हा एकदा पिंटू. यावेळेस पुलचा फटका मिड विकेटच्या दिशेने अँड पॉवरफुल 6 धावांसाठी षटकार. खरबूजे को देखकर तरबूजा भी रंग बदल रहा है. एसपीचं पाहिलं क्रिकेट कौशल्य. तू शेर तो मैं बब्बर शेर. 4000 रुपयाचा मानकरी ठरतोय. वसंत वायाल यांच्याकडून 4000 रुपये हा 2000 रुपये आणि
इथे रुपेश भोईर यांच्याकडून 2000, 4000 रुपयाचा मानकरी. निश्चितच आणखीन जर 2 षटकार लागले तर पूर्ण पहिल्या नंबरचं पारितोषिक मिळेल असं वाटायला लागले आहे. यावेळी चूक केला तो चेंडूला फाईन लेगच्या दिशेने शत्रषक सागर त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल, एक धावपेक्षा जास्त काय नाही. धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्यावर. अतिशय जबरदस्त फलंदाजी होताना दिसते आपल्याला. टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय रणजी स्पोर्ट संघामार्फत. पिंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस डिफेन्सिव्ह शॉट केल्याचा प्रयत्न, मिसअंडरस्टँडिंग. या ठिकाणी धाव होऊ शकली असती मात्र स्लिप झाला होता एसपी या ठिकाणी. कुठल्याही प्रकारची धावने आपल्या पॉपिन क्रीज मध्ये पुन्हा एकदा सुखरूपरित्या पोहोचतोय फलंदाज मनोज मडवी, ज्याने अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. मान्यवर कक्षामध्ये गिरीजी नायर या मान्यवरांचं स्वागत होतंय. त्यांना नक्कीच आयोजकांच्या वतीनं आम्ही विनंती करतोय मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. पिंटू पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जाईल. यावेळेस खाली होता चेंडू, बॅकटीतला खाली घेऊन खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावा समाधान मानतात दोन्ही फलंदाज. तेवढीच चांगली फेकी सुद्धा अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यावेळेला. धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. एक चांगलं कौशल्यपूर्ण क्रिकेट 2 फलंदाज मार्फत सादर होते. रणजी स्पोर्ट्स कासारवली या संघाचे धुरंधर. जर आपण बघितलं तर आस्किंग रन रेटपेक्षा थोडासा पुढे खेळताना दिसतोय. एक चांगली फलंदाजी होताना दिसते आपल्याला. यावेळेस बघतो आपण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडूची समाप्ती, षटकाची सुद्धा समाप्ती होते. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम या ठिकाणी आपण बघतोय 68 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना धावसंख्या झाली ती 26 धावा. नक्कीच एक चांगलं धावफळ गुबारताना पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा. जे 2 उत्तुंग षटकार फलंदाज मनोज मडवीने मारले आणि 2 उत्तुंग चौकार जे सतीशने मारले ते नक्कीच प्रेरणादायी ठरतात, कौतुकास्पद ठरतात या 68 धावांचा पाठलाग करताना रणजी स्पोर्ट्स कासारवली या संघाला. मी जेव्हा ओपनिंग घेतली होती श्रीकांत तेव्हा म्हटलं होतं की तुमच्या फलंदाजी लाईन मध्ये काय बदल होणार का. त्यावेळेस निश्चितच म्हणलं होतं की हा फलंदाजी लाईन मध्ये बदल होणार आहे आणि जो बदल केला त्या बदलाचा फायदा कितपत झाला ते आपल्याला दिसून येते या ठिकाणी. नक्कीच आमचे मान्यवर देखील प्रभावित होत आहेत. हेमंत, जे 10,000 रुपयाचं पारितोषिक होतं थोडंसं वाढलं जातंय. लगातारच्या 3 षटकारांसाठी सुनील राव यांच्याकडून 11,111 रुपयाचं पारितोषिक फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. भरपूर पारितोषिके लावली जातात मोटिवेशन करण्यासाठी फलंदाजांना. आणि खरोखरच फलंदाजीने चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. जवळजवळ आता जर बघितलं आपण संदीप तर 4 षटकं शिल्लक आहेत आणि 4 षटकामध्ये 42 धावांची आणखीन आवश्यकता असेल. आस्किंग रन रेट जर आता आपण बघितला रणजी स्पोर्ट संघासमोर तर 10.50 हा आस्किंग रन रेट या मैदानामध्ये फारच कमी मानला जाईल. नक्कीच इद्रिस पटेल, बप्पी लहरी, गोल्डन मॅन ऑफ कासारवली यांच्याकडून देखील 2 पारितोषिक. चौकारांची हॅट्रिक साठी छोटी नोटांची माळ आणि षटकारांची हॅट्रिक साठी मोठी नोटांची माळ त्यांच्याकडून देखील इथे आहे. मात्र मला अजूनही शंका आहे की ती माळ जी आहे ती खेळाडूंना मिळेल की समालोचकांना मिळेल. गोलंदाज येतोय 3ऱ्या क्रमांकाचा आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर उमेश, एक अष्टबैल खेळाडू मयूर इंटरप्राइजेस संघाचा. पहिला चेंडू उमेश याचा, उलटा चेंडू ड्राईव्ह केला तो चेंडूला मिड ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण बालायाचं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यावेळेस 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. आणखीन 40 धावांची आवश्यकता असेल. बघितलं हे सिनियर खेळाडू आहेत आणि सिनियर खेळाडूंनी सुद्धा 2 धावा पळून पूर्ण केले यशस्वीरित्या. नक्कीच सतीश थोडासा आउटफील्ड मध्ये थोडासा कमी धावतो कारण यष्टीरक्षकाची भूमिका तो अदा करत असतो आणि त्यामुळेच दुसरी धाव घेताना थोडासा त्रास जाणवला होता. जगदीश नाईक एक चतुर खेळाडू होता, धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यष्ट्यांचा वेध घेतला जात नाही आणि सतीशचं सुदैव म्हणावं लागेल की 2 धावा मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा उमेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने. लॉंगाचं क्षेत्ररक्षण बाला पुन्हा एकदा येतो. यावेळेस गडी बहादुरीची शक्यता आणि या ठिकाणी आणखीन संधी आहे, बघूया काय होते. धावचीची संधी आणि यावेळेस धावचीच रूपाने फलंदाज मनोज हा बाद. इथे कॉलिंगचा ताळमेळ नव्हता, कॉलिंग झालं नव्हतं, यस नो वेटचा अभाव दिसला.
बाद होताना दिसतो. यस नो वेटचं चांगलं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं नाही. याच्या अगोदर सुद्धा असा क्षण आला होता. निश्चितच जोरदार टाळ्या मनोजसाठी वाजवल्या जातात, कारण त्यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणलेला आहे. साथ ही साथ जोरदार- हेमंत, मैं बताना चाहूंगा 40 प्लस के ये खिलाड़ी है, इनकी उम्र 40 के ऊपर चली गई है और क्या रनिंग बिट इन द विकेट उन्होंने वहां पे जाहिर किया। फिटनेस सबसे ज्यादा मोस्ट इम्पोर्टेंट चीज होती है। आजकल हम देख रहे हैं कि दुनिया भर के च्यवनप्राश निकल चुके हैं, उसका ज्यादा वापर किया जाता है, इसलिए स्टेमिना काफी कम होता है। लेकिन ये 40 प्लस के खिलाड़ी थे, इनका रनिंग बिटवीन द विकेट देख सकते हैं कितनी बेहतरीन थी। अतिशय बरोबर आहे, कारण सतीश थोडासा विकेट मध्ये थोडासा कमी धावण्यामध्ये आहे. मात्र 4,000 रुपये नक्कीच त्याच्या ATM मध्ये जमा झाले, त्याच्या क्रेडिट कार्ड मध्ये जमा झालेत मनोज मडवी याच्या. चेतन जातोय नवीन फलंदाज. चेतन यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. मागील षटक मात्र चेतनचं थोडंसं खराब पडलं होतं. फलंदाजी मात्र अप्रतिम केलेली आहे चेतनने. उमेश पुन्हा एकदा पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे मिडॉनच्या दिशेने. नो मॅन लँडला चेंडू पडतोय. दुसऱ्या धावाचा कॉल केला जातो आणि 2 धावा सहज गती पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच बराच दूर असा क्षेत्ररक्षक हरी होता. गोलंदाज देखील चेंडूकडे जात होता, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये पडतोय आणि 2 धावा पळून पूर्ण करताना चेतन आणि त्याला योग्य साथ सतीश मार्फत. एलिमिनेशन बनवू शकला नव्हता फलंदाज चेतन. पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र अपेक्षेपेक्षा थोडासा चेंडू फास्ट आला होता त्याच्या बॅटवर. ओव्हरपिच चेंडू होता, स्लो आर्म टाकला होता चेंडू. यावेळेला फसतोय फलंदाज चेतन. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर 31 या धावसंख्येवर. यावेळेस आपण बघतोय चेंडू जर निर्धाव गेला तर निश्चितच थोडंसं प्रेशर येऊ शकतोय फलंदाजावर. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे फलंदाजाने. नक्कीच प्रति षटकामागे 10.50 धावांची आवश्यकता असताना प्रेशर नक्कीच न घेता एक नॅचरल गेम खेळणं हे योग्य क्रिकेट आपण म्हणू शकाल. उमेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन द राईट्स. चांगला फटका गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. Bravo, DJ, Bravo, DJ, Bravo, DJ, Bravo. हा चेंडू व्यवस्थित अडवता आला असता, मात्र द्विधा मनस्थितीमध्ये फसला तो खेळाडू. ज्या वेळेला तो धावत सुटला होता, चेंडूचा अडवण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळेला नक्कीच मध्येच थांबला आणि पुन्हा एकदा चालू झाला आणि त्यामुळेच नक्कीच बाळातरे थोडासा नाराज होतोय आणि 4 धावा खर्च होताना. धावसंख्या पोहोचते 35 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. पुन्हा एकदा चांगला फटका आहे एक्स्ट्रा गावाच्या दिशेने. गॅप मध्ये येतो चेंडू, मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जाते. मात्र बघूया अद्याप काय झालेलं आहे त्या ठिकाणी. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतात 2 फलंदाज आणि जोपर्यंत फेकी येते उमेशच्या हातामध्ये त्याच्या अगोदर 3 धावा पूर्ण आणि या 3 धावाने धावसंख्या पोहोचते 38 धावा. नक्कीच शैलेश भोईर कौतुक करतात त्या खेळाडूंचं, दोन्ही खेळाडूंचं कौतुक करतायत की नक्कीच रणजी स्पोर्ट्स कासारवडील या संघाला नक्कीच एक चांगलं द्वंद्व युद्ध देत आहेत ते मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ. हरीला कौतुक केलं होतं, 200 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं होतं आणि नक्कीच या क्रिकेटला देखील एक चांगलं प्रोत्साहन देतात शैलेश भोईर. याच्यातच थोडासा ड्रिंक्स आहे. ड्रिंक्स नंतर पुन्हा येऊया आपल्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुम्हारी बेटी के अंदर एक भयानक आत्मा है. क्रिकेट हा एक जिगरबाजांचा खेळ आहे आणि तेच कौशल्य इथे दोन्ही संघ दाखवत आहेत. एका बाजूला पाहतोय आपण भुकेला संघ आहे रणजी स्पोर्ट्स कासारडोली, जो धावांचा भुकेला आहे, आणि एका बाजूला आपण पाहतोय की नक्कीच प्रत्येक धाव खर्च करताना विचार करावा तसं मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ विचार करतोय. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण शैलेश भोईर यांच्याकडून नक्कीच कौतुक केलं जातंय ते मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघाचं. निश्चितच या 3 वर्षामध्ये जवळ आसपास पोहोचला होता. 2 वर्षामध्ये फायनल पर्यंत मजल मारण्याच्या आसपास जरूर पोहोचला होता रणजी स्पोर्ट वडवली संघ, मात्र फायनल पर्यंत पोहोचला नव्हता. जर आज या ठिकाणून जर रणजी स्पोर्ट संघ विजय होतो या सेमीफायनल सामन्यामध्ये, तर 3ऱ्या वर्षामध्ये आपल्या यजमान पदामध्ये पहिल्यांदाच तो फायनल मध्ये पोहोचताना आपल्याला दिसेल. 3 षटक शिल्लक आणि 3 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता. आपण बघतोय दोन्ही फलंदाज सज्ज आहेत, बॅट घेऊन, गोलंदाज सज्ज आहे बॉल घेऊन, आणि आमचे कॉमेंटेटर सज्जाद शेख सज्ज आहेत मायक्रोफोन घेऊन. वेलकम सज्जाद शेख. धन्यवाद हेमंत पाटिल और साथ ही साथ संदीप मोरे. काफी बेहतरीन
मराठी की आवाज कहा जाएगा इन्हें। और अब इक्वेशन और सिचुएशन काफी टेंशन में दिलाता हुआ 30 रनों की जरूरत है, 3 ओवर आना शेष। रिक्वायर रन रेट हर ओवर में 6 गेंदों पर 10 रन बनाने जरूरी, यानी एक बड़ा स्ट्रोक, सिर्फ और सिर्फ एक बड़े स्ट्रोक की खोज जरूर रहेगी हर ओवर में। इसी बीच पहली गेंद, बल्ले को स्विंग किया, बैट और बॉल की बिल्कुल यहां पर मुलाकात नहीं होती हुई, गेंद डॉट के रूप में। इस डॉट के साथ साथ अच्छी वापसी करने की मुहिम में अब गेंदें बची हैं लगभग कहा जाएगा 17, और जीत के लिए आंकड़ा है वो है 30। 17 गेंदों में 30 रन, करो या मरो की स्थिति, डू और डाई की स्थिति। मैं जरूर बताना चाहूंगा ये सीजन 3 चलता हुआ, और रंजीत स्पोर्ट्स कासरगोड की जो टीम है हमेशा कोशिश करती हुई नजर आई, लेकिन इस बार मौका बना सकती है। इसी बीच ये गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल किया, फ्रंट फुट पर निकले, कीपर ने कोई चूक नहीं की, गेंद को बिजली की रफ्तार से लपका और स्टंप से चिपका दिया और विकेट का पतंग होता हुआ। आपण बघितलं आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती चेतन यांनी, मात्र या महत्वाच्या मोठ्या मॅच मध्ये थोडीशी खराब फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा झालेली आहे त्याच्याकडून। नक्कीच इथे पारितोषिक लावतोय अमित शिंगे यांच्याकडून मोहम्मद वरेकर यांनी जर एखादा षटकार ठोकला त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल, प्रोत्साहन दिले जाईल। वेलकम मोहन काका गोंधळे, आपला हार्दिक स्वागत है। बिल्कुल चलते हैं मैच की तरफ, रुक करते हैं। बिल्कुल इस खिलाड़ी को भेजा गया है रनों की रनगति को तेज करने के लिए, और सलीम जी पटेल साहब की तरफ से भी यहाँ पर मोहम्मद के लिए इनामी राशि 500 रुपए अगर एक 6 लगाते हैं तो इनामी राशियां लगती हुई मानो जिस तरीके से हमारे स्टेज के आजू बाजू में ही ATM मशीन लग चुकी हो, क्योंकि अब यहाँ पर हर खिलाड़ी पर कुछ ना कुछ इनामी राशि लगाई जा रही है। बिल्कुल अब ये देखना है क्या आपके अंदर उस तरीके का हुनर है, उस तरीके का टैलेंट है, तो आप वो इनामी राशि हासिल कर सकते हो। सामना करने के लिए तैयार मोहम्मद, जो कि नए बल्लेबाज के रूप में इस बार कदमों का इस्तेमाल किया, खेल दिया है, गेंद जा रही है डीप मिड ऑन बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए। क्या बात है, वाह वाह। यह है मोहम्मद का बेहतरीन स्ट्रोक, पावरफुल बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल कहा जाएगा परफेक्ट प्लेसमेंट, परफेक्ट टाइमिंग, साथ ही साथ ताकत का थोड़ा सा कॉम्बिनेशन। गेंद पे मोहर लगती 6 रनों के लिए, और साथ ही साथ मोहम्मद की जेब में आते हुए 1500 रुपए। कासरवडुली का बून कहा जाता है इसको। बिल्कुल ये है पोलार्ड, बिल्कुल कहा जाएगा हट्टे कट्टे शरीर के। इस बीच ये गेंद इस बार तेज तर्रार गेंद थी, फ्लिक करना चाह रहे थे, गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई, गेंद डॉट के रूप में। इस डॉट के साथ साथ यस अंपायर का इशारा आता हुआ, बहुत ही बेहतरीन अंपायरिंग का प्रदर्शन करते हुए हमारे स्वप्निल सर और साथ ही साथ राजेश सर, ये दोनों ही ने बहुत ही बढ़िया अंपायरिंग की है। और साथ ही साथ जयंत पाटिल की अगर बात करें तो बहुत ही बेहतरीन पैनल रहा है अंपायर्स का। जिस तरीके से कमेंटेटर का पैनल है उसी तरीके से अंपायर्स का भी पैनल यहाँ पर खूबसूरत अंदाज में काम करता हुआ नजर आ रहा है। इसी बीच अगली गेंद लेकर तैयार, इस बार गति परिवर्तन किया था, चेंज ऑफ पेस की थी, फिरकी भरी गेंदबाजी कहा जाएगा। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी स्विंग करती हुई, बल्लेबाज बीट होते हुए, गेंद डॉट के रूप में। कुणाल स्पोर्ट्स वाघवील संघासाठी एक मेजवानी, जर फायनल जिंकली कुणाल स्पोर्ट्स वाघवील संघासाठी तर अख्खा बोकड कुणाल स्पोर्ट्स वाघवील या संघाला मेजवानी स्वरूपात एक नाव आहे, ते गुपित फाइनल आम्ही डिक्लेअर करू। अगली गेंद लेकर तैयार, इस बार कदमों का इस्तेमाल किया, फ्रंट फुट पर निकलकर बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, लेकिन अच्छा हुआ कि वापसी करते हुए नजर आए। पॉपिंग क्रीज के अंदर ही खड़े थे, कीपर ने कोई चूक नहीं की, गेंद को रिसीव किया और स्टंप से लगाने की कोशिश की, जोरदार अपील की, अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी नजर आती हुई। 4 ओवरों की समाप्ति होती हुई, 4 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 44 रन, जीत के लिए 12 गेंदों में 24 रनों की और जरूरत। शैजात, जर आपण विचार केला, मोहम्मदने एक षटकार ठोकला होता, षटकार मारल्यानंतर मानसिक दबाव न स्वीकारता एक थोडासा नॅचरल गेम केला असतं, सिंगल आणि डबल जी क्रिकेटची लाईफलाईन समजली होती ती घेण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच चांगलं कौशल्यपूर्ण क्रिकेट तो सादर करू शकला असता आणि सतीशला देखील चांगली संधी मिळाली असती।
बिल्कुल यहाँ पर कहा जा सकता है कि अगर एक 6 लगने के बाद सिंगल डबल से रनों की रन संख्या को आगे करते तो शायद कुछ और दृश्य होता। ऊपर के जो आंकड़े के जो कहा जाएगा, अब यहाँ पर दबाव खुद पर लेते हुए कहा जाएगा मोहम्मद अब 12 गेंदों में बिल्कुल कहा जाएगा 24 रनों की और दरकार है, 24 रनों की और जरूरत है। दो विस्फोटक बल्लेबाज विकेटों के बीच में नजर आते हुए, दो बड़े स्ट्रोक मैच की दशा और दिशा चेंज कर सकते हैं, लेकिन 1 से 2 विकेट अगर गिरते हैं तो फिर यहां पर भादौड़ की टीम मैच में पकड़ बना सकती है। तो देखते हैं क्या होगा क्या नहीं, कौन सी टीम है जो जश्न मनाती है जीत का और इस आन बान शान की ट्रॉफी के लिए अगले दौर में पहुंच पाती है, क्योंकि दोनों ही टीमें जंग लड़ रही हैं इस आन बान शान की ट्रॉफी के लिए। इसके बाद का जो मुकाबला होगा नाना स्पोर्ट्स वर्सेस, इसमें से जो लूजर टीम होगी उनके बीच खेला जाएगा। थर्ड प्राइज और फोर्थ प्राइज के लिए वो सुपर ओवर का मैच होगा। सिर्फ एक ओवर में ही फैसला होगा कि कौन सी टीम तीसरे और चौथे अंक पर पहुंचती है। दो खिलाड़ी आउट अगर होते हैं तो फिर टीम पूरी ऑल आउट की गिनती में की जाएगी। तो चलते हैं मैच की तरफ, रुक करते हैं। गेंदबाजी की कमान पर आए हैं गेंदबाज उमेश, पावर प्ले का एक बंधन जारी। इसी बीच ये गेंद तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, आड़े बल्ले से खेलने का मन बना चुके थे, लेकिन भाग्यशाली रहे कि बैट का अंदरूनी किनारा नहीं लगा। 22 का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, कीपर की थोड़ी सी चूक जरूर देखने मिली। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 45 रन हो चुके हैं। अब जीत के लिए आने वाली गेंदें जो बची हैं वो है 11 और जीत के लिए जो रन संख्या है वो है 23। 12 गेंदों में 24 चाहिए थे, 1 रन 22 के रूप में मिलता हुआ, अब 11 गेंदों में 23 रन की जरूरत। इसी बीच फिर से एक बार उमेश सज्ज होते हुए लंबे रनअप के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं। इसी बीच ये गेंद इस बार कदमों का इस्तेमाल किया था, तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप को चूमती हुई, विकेट का फर्नीचर बिखेरती हुई और एक बड़ा बिग हिटर बल्लेबाज आउट होकर पवेलियन की ओर लौटता हुआ मोहम्मद। अब नए बल्लेबाज अय्यूब को भेजा गया है। अय्यूब की अगर बात करें तो परफेक्ट ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं अपनी टीम में, एक अच्छे ऑलराउंडर के रूप में जाने और पहचाने जाते हैं। इस वक्त रनों की जरूरत है, इनसे आशा लगाई जा सकती है। बैटिंग पावर प्ले जारी है, अगर इस ओवर में 2 बड़े स्ट्रोक लगते हैं तो फिर मैच में पलटवार यानी वापसी हो सकती है। यह देखना जरूरी होगा कि 6 गेंदों में कितने रन की जरूरत होती है, क्योंकि अब अय्यूब स्ट्राइक पर नजर आते हुए मोहम्मद की कमी पूरी करने गए हैं। मोहम्मद ने शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया था, एक 6 से अपना खाता खोला था और उसके बाद गेंदों पर कोई रन नहीं किए थे, थोड़े से दबाव में थे, इसलिए अपना विकेट जाया कर पवेलियन की ओर लौट चुके हैं। अब उनकी जगह पूरी करने जा रहे हैं अय्यूब। इनसे आस और उम्मीद जरूर लगाती होगी उनके टीम मेंबर्स और उनके टीम के कप्तान, क्योंकि ये एक ऐसा बल्लेबाज है, अगर इसके बल्ले पर गेंदें आना शुरू हुई तो गेंद हवाई यात्रा करती हुई जरूर नजर आएगी। गेंदबाजी की कमान पर उमेश बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं, शानदार लाइन और लेंथ पे गेंदबाजी करते हुए। इसी बीच ये गेंद इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद काफी समय तक के हवा में, 1 रन तेजी के साथ पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हाना के इशारे और यहां पर 2 रन चुराने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, अच्छा कॉम्बिनेशन। बैटिंग पावर प्ले में लगभग 12 से 15 रन अगर आते हैं तो ये दबाव, जो रनों का दबाव था वो थोड़ा सा कम हो सकता है रंजीत स्पोर्ट्स की टीम के लिए। लेकिन यहां पर भादौड़ की टीम की अगर बात करें तो बिल्कुल भादौड़ की जो टीम है काफी बेहतरीन टीम है। तीसरे अंपायर की मांगनी की गई है, तो मैं थर्ड अंपायर के लिए सुशांग मुकादम, प्लीज ताबड़तोब ग्राउंड में आना है आपको। तीसरे अंपायर के लिए यहां पर बुलाया गया है। गेंदबाज के एक्शन पर यहां पर उंगली उठी है और देखना है ये है कि हमारे जो थर्ड अंपायर हैं वो उपस्थित हो चुके हैं और अब यहां पर क्या होगा। अब गेंदें लगभग बची हैं, वो हैं 9 गेंदें आना शेष और रनों की बात करें तो लगभग जीत के लिए 21 रनों की और जरूरत, 21 रन और चाहिए इस मैच को जीतने के लिए। कुछ भी हो सकता है, कौन सी वो टीम होगी वो देखना जरूरी कि फाइनल में कुणाल स्पोर्ट्स वाकबिल से भिड़ेगी।
इस बार लो फुटॉस गेंद थी, कारपेट के सारे खेला, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की दिशा में, 1 रन तेजी के साथ पूरा किया, 1 रन से ही संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। यहां पर अय्यूब के पास जब तक स्ट्राइक रहे तो शायद कुछ चमत्कार हो सकता है, लेकिन बात करूंगा सतीश की। सतीश ये एक होनहार बल्लेबाज हैं, इनका भी बड़े स्ट्रोक के साथ आगाज किया है, इन्होंने भी शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया है अपनी टीम के लिए। 13 रनों पर खेल रहे हैं जिसमें उन्होंने 2 चौके जड़े हैं। इसी बीच ये गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल किया, फ्रंट फुट पर निकलकर बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद शॉट मिड विकेट की दिशा में फील्ड की गई, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। उमेश की अगर बात करें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। अब तक के उन्होंने सिर्फ और सिर्फ रनों को जो खर्च किया है वो है 5। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 49 रन। गेंदें बची हैं लगभग 7 और रनों की जरूरत 19। 7 गेंदें 19 रन। टेंशन भरा मुकाबला, दिलों की धड़कनें तेज करने वाला यह मुकाबला। इसी बीच ये गेंद, इस बार बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, बल्ले को स्विंग किया लेकिन नाकामयाबी हाथ लगती हुई। इसी के साथ ओवर की समाप्ति की घोषणा। 5 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ पूरे 50 रन। और अब जीत के लिए आने वाली गेंदें बची हैं सिर्फ और सिर्फ 6 और रनों की जो दरकार है वो है 18। 6 गेंदें 18 रन, मुश्किल पर नामुमकिन बिल्कुल नहीं, ये जरूर कहा जाएगा। हेमंत आप देख सकते हो काफी सुंदर सा मैच जारी है, दोनों ही टीमें जीत के लिए पूरी तरीके से जंग लड़ती हुई, और यहां पर एक ही टीम जीत का परचम लहराएगी। लेकिन मैं जरूर बताना चाहूंगा रंजीत स्पोर्ट्स कासरगोड की जो टीम है इस प्रतियोगिता में पहली बार सेमीफाइनल में प्रवेश करने वाली टीम में से एक टीम है। इन्होंने 3 साल लगातार कोशिश की है लेकिन तीसरे साल में इन्हें कामयाबी मिली है, तो ये जरूर इस मौके को भुनाना चाहेंगे। अय्यूब के कांधों पर अब जिम्मेदारी, अय्यूब के कांधों पर पूरी जवाबदारी। अगर इस मैच को जिताते हैं तो आज के दिन के हीरो, आज के दिन के बिल्कुल कहा जाएगा कासरगोड के हीरो कहलाएंगे अय्यूब। अतिशय बरोबर आहे, निश्चितच शेवटचं एक षटक शिल्लक आहे, एक षटकामध्ये तब्बल 18 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी। आणि हवा जर आपण बघितली उजव्या फलंदाजाला साधीशी हवा आहे आणि या 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे की चांगली फटकेबाजी करू शकतात। अय्यूब आहे, त्याच्यानंतर सतीश जो सेट आहे अगोदरपासून आपण बघतो 14 धावसंख्येवर खेळतोय। मंगेश गोलंदाजी मार्कवर या चेंडवरून मंगेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती, बघूया मात्र आता काय होते। 18 धावांची आवश्यकता, 6 गेंदें 18 रन। इसी बीच ये गेंद, इस बार पहली गेंद तेज तर्रार गेंद थी, गेंद डॉट के रूप में। अब टेंशन यहां पर नजर आता हुआ रंजीत स्पोर्ट्स की टीम के सभी खिलाड़ियों के खेमे में, बिल्कुल कहा जाएगा। अब दबाव, यहां पर प्रेशर, अगर इस प्रेशर से निकलना है, उबरना है तो एक बड़ा स्ट्रोक का दबाव कम कर सकता है। इसी बीच ये गेंद, इस बार तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, दिशा से काफी ज्यादा बाहर। अंपायर ने अपने हाथों को फहराया, इस गेंद को वाइड करार दिया। अब 5 गेंदों में जीत के लिए 17 रनों की जरूरत। 5 गेंदें 17 रन, 17 कदम दूर इस आन बान शान की ट्रॉफी से। बिल्कुल कहा जाएगा रंजीत स्पोर्ट्स की टीम क्या होगा और क्या नहीं, ये देखना जरूरी। मैं तो यही कहूंगा हेमंत के जो भी टीम जीते वो इस ट्रॉफी को बिल्कुल जरूर लेना चाहेगी, छूना चाहेगी, क्योंकि ये आन बान शान की ट्रॉफी है। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार मंगेश सामना करने के लिए तैयार है। अय्यूब इस बार बड़ा स्ट्रोक करने की कोशिश की थी, गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं आई, 1 रन तेजी के साथ पूरा किया। दूसरा रन लेना चाहते हैं लेकिन 1 ही रन से संतुष्ट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अब 4 गेंदें आना बाकी और रनों के लिए जो जरूरत है वो है 16। और माननीय श्री राजेंद्र पाटिल साहब, वेलकम, सुस्वागतम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत रंजीत चषक 2017 में। वेलकम, सुस्वागतम सर। चलते हैं मैच की तरफ, रुख करते हैं। मैच काफी डेंजर स्थिति में आता हुआ रंजीत स्पोर्ट्स की टीम के लिए। इस बार ये गेंद नजदीकी मामला हो सकता है, बिल्कुल यहां पर रनों को नहीं लेने का यहां पर डिसीजन देते हुए, गेंद अगर डॉट होती है तो बल्लेबाज स्ट्राइक रोटेट नहीं कर सकते हैं। इस तरीके के ये नियम जो बनाए गए हैं वो नियम अब थोड़े, बिल्कुल कहा जाएगा कि थोड़े नहीं बहुत ज्यादा महंगे साबित होते हुए, क्योंकि इस वक्त में स्ट्राइक रोटेट होना जरूरी थी। अय्यूब के हाथों में अगर स्ट्राइक रहती तो शायद इस मैच का दृश्य कुछ और देखने मिलता। लेकिन तारीफ करूंगा गेंदबाज मंगेश की और उमेश की, जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी की है इस प्रतियोगिता में।
बिल्कुल पावर प्ले के परफेक्टली गेंदबाज जिन्हें कहा जाता है उस दृश्य में नजर आते हुए। इस बार लो फुल टॉस गेंद थी, कारपेट के सहारे खेलने का प्रयास, 1 रन चहलकदमी करते हुए पूरा किया, 1 रन से ज्यादा कुछ नहीं नजर आता हुआ। अब गेंदें बची हैं सिर्फ और सिर्फ 2 गेंदें आना शेष, और रनों की अगर बात करें तो 15 रनों की जरूरत। अब यहां पर रंजीत स्पोर्ट्स की टीम को जीतने के लिए दवा की नहीं दुआ की जरूरत। इस बार बड़ा स्ट्रोक गेल दिया है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। 4 रनों के लिए देर आए लेकिन दुरुस्त नहीं आए, ये जरूर कहना चाहूंगा मैं। अब 1 गेंद आना बाकी है और 1 गेंद में रनों की जो जरूरत है वो है लगभग 11। इस वक्त कुछ चमत्कार हो जाए, इस वक्त कुछ दुआ काम आ जाए तो बिल्कुल ये टीम जरूर जीत सकती है, क्योंकि 1 गेंद में 11 रन अंतरराष्ट्रीय मुकाबले में काफी समय पहले देखा गया है कि 1 गेंद पर 12 रन भी बन चुके हैं। लेकिन यहां पर टेनिस क्रिकेट की अगर बात करें तो इस ग्राउंड पर इस सिचुएशन में 1 गेंद में 11 रन की जरूरत है। और यहां पर देख सकते हैं फील्डिंग को किस तरीके से पीछे की तरफ फील्डिंग को सजाया गया है कि अगर इस वक्त में वाइड गेंद गिरती है और 22 के रूप में कुछ चौका मिल जाता है तो कुछ बात बन सकती है, इसलिए डीप में फील्डिंग तैनात की गई है। सामना करने के लिए तैयार फिर से एक बार अयूब, 1 गेंद और 11 रन। इसी बीच ये गेंद, इस बार ये स्ट्रोक गेंद डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। लेकिन इस मैच को जीत लिया है पूरी तरीके से कहा जाएगा मयूरेश इंटरप्राइजेज भादौड़ की टीम ने। तो कांग्रेचुलेशन मयूरेश इंटरप्राइजेज भादौड़, जो दूसरी टीम फाइनल में प्रवेश करने वाली बन चुकी है। और साथ ही साथ हार्ड लक रंजीत स्पोर्ट्स कासरगोड की टीम, आपने अच्छा परफॉर्मेंस किया लेकिन कुछ खामियां और कुछ गलतियां आज यहां पर करने के बाद इस प्रतियोगिता से बाहर होती हुई रंजीत स्पोर्ट्स कासरगोड की टीम। तो शुभेच्छा यहां पर मिलती हुई बिल्कुल कहा जाएगा मयूरेश इंटरप्राइजेस भादौड़ की टीम को कांग्रेचुलेशन, आप फाइनल में प्रवेश करने वाली